मनापासून मी आभार मानतो आणि पास्टर मलकीसदेक पाळक साहेब यांच्या देखील सुंदर प्रार्थनेसाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एक वेळेस आज या प्रभात भक्तीमध्ये 18 कुटुंबे जोडले गेलेले आहेत आणि आपण सुंदर असा अभ्यास या ठिकाणी या तत्वातून घेत आहोत. आज देखील आपण काही गोष्टी आपणाला या तत्वाच्या माध्यमातून विश्लेषण करण्यात आलेलं आहे आणि ते आपण या ठिकाणी पाहत असताना आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण कशा प्रकारे आपल्या ज्ञानात उन्नती करून आपण या ठिकाणी घेत आहोत हे ज्ञान आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी आज प्रभात भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कुटुंबांचे मी मनापासून स्वागत करत आहे. आपण आजच्या भागाकडे आपण जाऊया. काल देखील आपण सुंदर अशा गोष्टी शिकलो की नवीन पृथ्वीमध्ये या ठिकाणी आमचे घर कसं असणार आहे, आमचा आहार कसा असणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी आज आपण या ठिकाणी शिकलेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी काही गोष्टीकडे आपण जात आहोत, पुढील भागाकडे आपण जात आहोत की नवीन पृथ्वीवरील जीवन कशा प्रकारे असणार आहे. आपण नवीन पृथ्वीमध्ये आलेलो आहोत आणि नवीन पृथ्वीमध्ये त्या ठिकाणचे राहणीमान कसं असणार आहे. आपण वाचनासाठी सुरुवात करूया आणि त्यातून भाग या ठिकाणी आपण समजावून घेऊया. नवीन पृथ्वीवरील जीवन कसे असेल. देव आणि ख्रिस्त यांच्या बरोबर राज्य करेल. देव त्याच्या राज्यकारभारात उद्धार पावलेल्यांना सामील करून घेईल. देवाचे व कोकऱ्याचे राजासन नगरात असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील आणि ते युगानुयुग राज्य करतील. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय 3 आणि 5 आणि 5वा अध्याय 10व्या वचनामध्ये या ठिकाणी या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील की परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर राज्य कसा करेल. त्याच्या कार्याची मर्यादा काय असणार माहित नाही. तथापि आम्ही हे म्हणू शकतो की राज्यात त्यांना महत्वाची कामगिरी पार पाडावी लागणार. याच्या अनुषंगाने उद्धार पावलेले लोक ख्रिस्ताचे परदरबारी पाठवलेले राजदूत या नात्याने संबंध विश्वभर काम करतील आणि देवाच्या प्रीतीविषयी त्यांचा जो अनुभव आहे त्याची साक्ष देतील. देवाचे गौरव करणे हा त्याचा महान सुखानंद असेल. नवीन पृथ्वीवरील शारीरिक कामे. महत्वाकांक्षी व्यक्तींना नवीन पृथ्वीवरील जीवन अनंत काळासाठी आव्हानात्मक असेल. तेथे उद्धार पावलेल्यांना उपलब्ध असलेली वेगवेगळी कामे यांचे ओझरते दर्शन झाले तर आमची भूक तीव्र होते, परंतु त्याच्या शक्यतोवर कसलीही मर्यादा येत नाही. आम्ही अगोदरच पाहिले आहे की उद्धार पावलेले घरे बांधतील आणि त्यामध्ये ते राहतील. यशायाचा 65वा अध्याय आणि 21 वचनामध्ये ही भविष्यवाणी पाहायला मिळते. असे आश्वासन पवित्र शास्त्रात आले आहे. इमारत बांधणे म्हणजे त्याचा आराखडा किंवा नकाशा तयार करणे, बांधकाम, फर्निचर व इतर सामान सुमान आणि हुबेहूब प्रतिकृती तयार करण्याची किंवा पुनर्बांधणी करण्याची कार्यशक्ती या सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो. ते राहतील या शब्दावरून त्यामध्ये दैनंदिन जीवनाच्या संदर्भातील सर्व हालचाली समाविष्ट होतात हे गृहीत धरले पाहिजे. नवीन पृथ्वीवरील सर्व अस्तित्वाच्या पाठीमागे जो प्रमुख आणि विशेष मुद्दा आहे तो म्हणजे मूळ उत्पत्ती कार्यासाठी देवाची जी योजना होती तिची पुनर्स्थापना करणे होय. परमेश्वर देवाने पहिल्या मानव प्राण्याला मशागत व राखण करण्यासाठी एदेन बाग दिली. उत्पत्ती 2:15. यशायाने म्हटले नवीन पृथ्वीवर ते द्राक्षमळे लावतील. जर ते द्राक्षमळे लावतील तर फळांच्या बागा आणि धान्याचे पीक त्याने का करू नये. प्रगटीकरणामध्ये म्हटले आहे ते तंतुवाद्य विना वाजवित होते. जर विना तर तुतारी किंवा इतर वाद्य का वाजवू नये. खरे पाहिले तर देवानेच मानवामध्ये सर्जनशीलतेची किंवा उत्पादनशीलतेची उत्कट इच्छा घातली आणि अमर्यादित कार्यक्षमतेच्या जगात त्यांना ठेवले. उत्पत्ती 1:28-31. नवीन पृथ्वीवरील सामाजिक जीवन कसे असेल. परस्पर संबंधाद्वारे जो आनंद प्राप्त होणार तो त्या अनंतकालिक जीवनात कमी असणार नाही. मित्रमंडळी आणि सहकुटुंब. गौरव होऊन ख्रिस्ताच्या प्रतिमेत आमचे रूपांतर झाल्यावर आमची मित्रमंडळी आणि कुटुंब मंडळी यांची आम्हाला ओळख राहील काय. ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्यावर
त्याला ओळखण्यास शिष्यांना काही कठीण गेले नाही. मरियेने त्याचा आवाज ओळखला. योहान 20:11-16. थोमाने त्याचे शारीरिक स्वरूप ओळखले. योहान 20:27-28. आणि अमाऊसच्या शिष्यांनी त्याच्या बोलण्या वागण्याच्या पद्धतीवरून त्याला ओळखले. लूक 24:30-31-35. स्वर्गातील राज्यात अब्राहम, इसाक आणि याकोब यांची व्यक्तिगत नावे आणि व्यक्तित्व सारखेच असणार. मत्ते 8:11. यावरून आम्ही निर्धोकपणे गृहीत धरू शकतो की आता ज्यांच्याशी आमचा परिचय आहे आणि ज्यांच्यावर आमचे प्रेम आहे त्यांच्या बरोबरचे आमचे संबंध जीवन पृथ्वीवर तसेच चालू राहील. खरे पाहिले तर हा नातेसंबंध तेथे अधिक सुखकर होईल. कुटुंब मंडळी आणि मित्र मंडळीच नव्हे, त्यामुळे स्वर्ग आमची आशा बनते. देव जो पिता, आपला उद्धारक पवित्र आत्मा, देवदूत, प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा आणि लोक यांच्यातून उद्धारलेले भक्तगण आणि आमची कुटुंब मंडळी यांच्या बरोबर आलेल्या नातेसंबंधाने अनंतकालिक मूल्ये त्याच्या भौतिक लाभापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या अतिश्रेष्ठ आहेत. तेथे मग्न पावलेले व्यक्तिमत्व, भंग पावलेली कुटुंबे किंवा फाटाफूट झालेले सौख्य संबंध कदापि असणार नाही. सर्वत्र पूर्णावस्था आणि आरोग्यवर्धक किंवा शरीराला हितकारक असेल. शारीरिक आणि मानसिक एकात्मता यामुळे स्वर्ग आणि अनंत काळ यांची पूर्ण परिपूर्ती होईल. देवाने स्वतः व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रीती आणि सहानुभूती घातली. त्याचे खरे आणि गोड फळ दिसून येईल. पवित्र व्यक्तीशी सख्य संबंध, पवित्र देवदूताबरोबर आणि युगानुयुगातील विश्वासू भक्तगणाबरोबरचा सुसंगत आणि ऐक्याचे सामाजिक जीवन यांच्यामुळे उद्धार पावलेल्यांना आनंद प्राप्त होतो. या ठिकाणी आपण पाहणार आहोत की प्रियाओ, विशेष करून नवीन पृथ्वीमध्ये ज्यावेळा आपण वास करणार किंवा आपलं अस्तित्व असणार, त्यावेळा आपले सामाजिक आणि मित्र मंडळीशी कसे संबंध असणार किंवा आपण आपल्या नातेवाईकांना आपण ओळखणार का किंवा ओळखू शकू का, याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया. सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट या संस्थेच्या माध्यमातून आणि चर्चच्या माध्यमातून 27 मूलभूत तत्वापैकी नवीन पृथ्वी, द न्यू अर्थ, हे एक अत्यंत आशादायक तत्व आहे. सिस्टर एलेन जी व्हाईट यांच्या काही पुस्तकामध्ये नवीन पृथ्वीवरील देवाचे राज्य आणि तिथल्या सामाजिक घडामोडी आणि जीवनाबद्दल स्पष्ट आणि सुंदर त्याने वर्णन केलेलं पाहायला मिळत आहे. आपण पहिला मुद्दा या ठिकाणी पाहिला की देव आणि ख्रिस्त यांचे राज्य. म्हणजे प्रियाओ, नवीन पृथ्वीवर देव केवळ राजाच म्हणून नाही, तर आपल्या लोकांसोबत प्रत्यक्ष उपस्थित परमेश्वर असणार आहे. केवळ तो राजाच नाही, तर तो त्याच्या लोकांबरोबर सहवासात असेल. प्रत्यक्ष सहवास आपण करणार आहोत. नवीन पृथ्वीवरती पाप नसल्यामुळे आपण देवाच्या चेहऱ्याचे थेट दर्शन आपण घेणार आहोत. आपणाला परमेश्वराच्या चेहऱ्याचे दर्शन मिळेल, कारण येशू आपल्या सहवासात त्यावेळेला असेल आणि तो आनंद आपणाला या ठिकाणी उपभोगायला मिळणार आहे. येशूचे स्थान कसे असेल? ख्रिस्त आपल्यामध्ये एक मानवी भाऊ म्हणून तो असणार आहे. आपण येशूशी समोरासमोर संवाद करणार आहोत, संवाद साधणार आहोत. शिवाय आपल्याशी संवाद ही परमेश्वर करेल. त्याच्या हातावरील खिळ्यांच्या खुणा, जखमा व आपल्यासाठी दिलेल्या बलिदानाची आणि आपल्यावरील प्रेमाची शाश्वत आठवण कायम त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे नवीन पृथ्वीवरती ज्यावेळेला आपण नवीन पृथ्वीवर आपण जाऊ, त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी आम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर आपण मुद्दा पाहणार आहोत की पृथ्वीवरील सामाजिक जीवन आणि एकमेकाशी ओळख कशी असणार आहे. अनेकांच्या मनात शंका असेल की आपण आपल्या प्रियजनास कसे ओळखू, आपण आपल्या प्रियजनास कसे पाहू. यावर सिस्टर एलेन व्हाईट यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. ओळख कायम पटेल आणि ओळख कायम राहील. त्यासाठी आपण या ठिकाणी वाचले की ज्या प्रकारे येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे, पुनरुत्थान झालं, त्यावेळेला तो या ठिकाणी शिष्यांना भेटलेला आहे आणि शिष्यांनी येशूला ओळखलेला आहे. आपण पाहतो की मरियेने येशूला ओळखलेला आहे आणि थोमाने देखील येशू ख्रिस्ताला स्पर्श केलेला आहे.
सर्व शिष्यांनी त्याच्या खुणा पाहिलेल्या आहेत. यामुळे आपण या ठिकाणी आपल्या प्रियजनास, आपल्या नातेवाईकास आपण या ठिकाणी ओळखणार आहोत आणि आपण भेटणार आहोत. हा विलक्षण आनंदाचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन पृथ्वीवरती आपण आपल्या प्रियजनांना मृत्यूमुळे गमावले होते. त्यांना नव्याने नवीन पृथ्वीवर ओळखू, भेटू शकू व पुनरुत्थित नवीन रूपांतरित शरीर पुन्हा बदलू शकणार नाही, ते प्रियजनांना जरूर ओळखेल. हा एक सोनेरी क्षण आपल्या जीवनामध्ये असेल. म्हणून नवीन पृथ्वीमध्ये आपण असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता कौटुंबिक मनोमिलन गळाभेट होईल. कुटुंबातील इतर जे लोक आपल्यापासून पापाने विभक्त केले होते, मरणाने विभक्त केले होते, ते सर्वजण या ठिकाणी भेटतील, गळाभेट होईल. जे कुटुंब ख्रिस्तामध्ये एकनिष्ठ राहिले, विश्वासू राहिले, ते त्यावेळी पुन्हा एकत्रित येतील, एकमेकांना मिठी मारतील आणि हे घडल्यामुळे आनंदाने देवाचे आभार मानतील. प्रियजन, नातेवाईक, मित्रमंडळी पुन्हा भेटल्याचा परमोच्च आनंद मिळेल. अशा वेळी सर्व गौरव युगानुयुग देवाला देण्यात येईल. मित्र आणि देवाचे सेवक केवळ आपले नातेवाईकच नाही, तर बायबल मधील देवाचे जे सेवक होते ते शेवटच्या संतापर्यंत सर्वांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध राखण्यास नवीन पृथ्वीमध्ये आपल्याला भाग मिळेल. नवीन पृथ्वीवरील उपक्रम आणि आनंद. नवीन पृथ्वीमध्ये ज्यावेळा आपण जातो त्यावेळा आपण काय करणार आहोत? एक मुद्दा समजून घ्या की नवीन पृथ्वीवर जीवन कंटाळवाणे कधीच नसणार आहे व ते सक्रिय असेल. नवनिर्मित आणि कार्य आपण त्या ठिकाणी करू. लोक स्वतःची घरे बांधतील, द्राक्षाच्या बागा लावतील. हे काम कष्टाचे नसून आनंदाचे असेल आणि हे जेव्हा आपण काम करू त्यावेळा आपल्याला आनंद मिळेल. शिक्षण आणि प्रगती यावरती एलेन जी व्हाईट यांनी एक दृष्टिक्षेप टाकलेला आहे. म्हणजे नवीन पृथ्वीमध्ये शिक्षण कशा प्रकारे असणार आहे, शिक्षण आम्ही कशा प्रकारे घेणार आहोत आणि प्रगती आपली कशी असणार आहे. तर तिथे शिकण्यासाठी कधीही न संपणारी माहिती आहे, कधीही न संपणारी माहिती. आपण या जगाचे, विश्वाचे रहस्य, विज्ञानाचे नियम आणि देवाच्या प्रेमाची खोली याबद्दल सतत शिकत राहणार आहोत. आपल्या बुद्धिमत्तेचा विकास तेथे कधीच थांबणार नाही. भक्ती आणि सुट्टीचा दिवस या सर्व गोष्टी आम्ही शिकत असताना आपण भक्तीमध्ये जाणार आहोत, उपासना करणार आहोत, आराधना करणार आहोत आणि सुट्टीचा दिवस म्हणजे शब्बात देखील आपण तिथे पाळणार आहोत. नवीन पृथ्वीवर देवाच्या उपासनेला विशेष महत्व देण्यात आलेले आहे. विश्रांतीचा दिवस शब्बात असेल. आपल्याला संदर्भ बायबल यशाया 66:23 नुसार प्रत्येक विश्राम दिवशी लोक एकत्रित येतील व देवाची आराधना करतील. तो दिवस आनंदाचा, महान सहवासाचा दिवस असेल. सर्व लोक एकत्र येऊन परमेश्वराची स्तुती करतील आणि देवाला युगानुयुग गौरव आणि सन्मान देतील. नवीन पृथ्वी केवळ स्वप्न नाही. आज आपण शिकत आहोत, आज आपण त्याबद्दल माहिती घेत आहोत, अजून आपण पाहिलेलं नाही, परंतु ते केवळ स्वप्न नव्हे. नवीन पृथ्वी केवळ एक स्वप्न नसून ते एक वास्तव आहे. तिथे आपण आपल्या प्रियजनासोबत अनंत काळ देवाच्या सानिध्यात आनंदाने व प्रेमाने राहणार आहोत. संपूर्ण पृथ्वीवर मोठा आनंद असेल, प्रेम असेल, प्रीती असेल, माया असेल. ह्या सर्व गोष्टी आपण या नवीन पृथ्वीमध्ये पाहणार आहोत. कारण जुन्या काही गोष्टी राहिल्या नाहीत. कष्ट नाही, दुःख नाही, मृत्यू नाही. या सर्व गोष्टी निघून गेल्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर एक विलक्षण आनंद असेल आणि देवाबरोबर सदा सर्व काळ देवाची स्तुती करत आपण परमेश्वरासोबत राहणार आहोत. नवीन पृथ्वीवरील सामाजिक जीवन पूर्णपणे पवित्र आणि स्वार्थरहित असेल. त्या ठिकाणी स्वार्थ नसेल, द्वेष नसेल, पूर्ण स्वार्थरहित ही पृथ्वी अशी असेल. आपण थोडक्यात सांगायचे तर नवीन पृथ्वीवरील जीवन हे पवित्रता, सेवा व सतत शिकणे आणि देवाच्या सानिध्यात राहण्याचा कधीही संपणारा आनंद असणार आहे. प्रियो, या ठिकाणी आपण पाहतो की एक सुंदर गोष्ट परमेश्वर या ठिकाणी आपल्यासाठी करत आहे. ती म्हणजे
पुनरुत्थानानंतर झालेल्या मित्रमंडळीला भेटण्याची सुवर्ण संधी मिळेल. जसे येशूला शिष्याने पाहिले व ओळखले, नातेवाईकांची मरणाने ताटातूट झाली होती. पुनरुत्थानानंतर नवीन पृथ्वीवर नव्याने नातेवाईक भेटतील. सामाजिक सलोखा या ठिकाणी असेल. अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पृथ्वीमध्ये आपण सर्व जण एकत्रित येऊन एकमेकाला भेटणार आहोत आणि सदा सर्व काळासाठी परमेश्वराची स्तुती करण्यासाठी एकत्रित आपण येणार आहोत. मी पहिल्या दिवशी जो भाग घेतला होता प्रियाओ, या ठिकाणी त्यावरती एक दृष्टिक्षेप आपण टाकणार आहे की संत पौल दुसरे करीत 12 अध्याय 2 वचनामध्ये तिसऱ्या स्वर्गाचा उल्लेख संत पौलाने केलेला आहे. तर तिसरा स्वर्ग हे जे एक संकल्पना आहे किंवा कन्सेप्ट आहे, आपण समजून घेणार आहे नेमकी हे काय आहे तिसरा स्वर्ग. मग पहिला स्वर्ग आहे काय, दुसरा स्वर्ग आहे काय, आणि मग संत पौल तिसऱ्या स्वर्गाबद्दल का बोलत आहे. तर या ठिकाणी आपण समजून घेऊया की या वचनाला वाचून बरेच जण स्वर्ग किती आहेत याबद्दल काहींच्या मनामध्ये प्रश्न असतील किंवा अभ्यास लोकांना कन्फ्युजन असेल किंवा असतील. विचार करायला लावणारे हे वचन आहे. आज आपण या संदेशाद्वारे वचनाद्वारे पूर्ण अध्ययन या ठिकाणी आपण समजावून घेणार आहोत. नेमके किती स्वर्ग आहे आपण वचन टू वचन व्यवस्थित या ठिकाणी थोडं समजावून घेऊया. आपल्याकडे वेळ आहे म्हणून. या ठिकाणी पौल काय म्हणतो बघा, तिसऱ्या स्वर्गापर्यंत एका मनुष्याला सदे की विधे उचलण्यात आले आहेत. आपण इंग्लिश बायबल मध्ये हे वचन वाचल्यास अ मॅन वॉज कॉट अप टू द थर्ड हेवन असा शब्द आला आहे. थर्ड हेवन, तिसरा स्वर्ग. या वचनानुसार मग पहिला स्वर्ग आणि दुसरा स्वर्ग काय आहे किंवा नाही, का एकच स्वर्ग आहे? 3 हेवन्स, वेअर इज द थर्ड हेवन? बायबलच्या अभ्यासानुसार बारकाईने पाहिल्यास स्वर्ग या संकल्पनेला आपण पाहत असताना स्वर्ग म्हणजे देवाचे निवासस्थान ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण. तिसऱ्या स्वर्गाचा कन्सेप्ट यासाठी आला आहे की हिब्रू भाषेमध्ये स्वर्गासाठी आणि आकाशासाठी शब्द वापरण्यात आलेले आहे. हिब्रू भाषेमध्ये त्यानुसार वाचताना आपणास वेगळे वाटते. उदाहरणार्थ आपण बघूया, उत्पत्ती 1:1 वाचल्यास प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. रमाबाई पंडितांचे बायबल आपण वाचल्यास आकाश असा शब्द आहे, प्लुरल शब्द वापरलेला आहे. आणि आपण इंग्लिश बायबल मध्ये हेच वचन वाचल्यास जेनेसिस 1:1 आपण वाचल्यास इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेवन्स अँड द अर्थ. हेवन्स शब्द आलेला आहे, अनेक वचनी शब्द आलेले. प्रिय बहीण आणि भावांनो, इंग्लिश मध्ये हेवन्स हा प्लुरल शब्द वापरला असून आणि याच वचनास हिब्रू बायबल मध्ये वाचल्यास, हिब्रू बायबल मध्ये त्याचं लिखाण असं आहे, बेरिशिट बरा एलोहिम यट हाशामाइन वेट हरेज. याचा अर्थ असा होतो की आकाश, आसमाने, हेवन्स व पृथ्वी याची रचना केली. पूर्ण युनिव्हर्स साठी, आकाश मंडळासाठी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. युनिव्हर्स आणि आकाश मंडळ हे आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. अंतराळाबद्दल आपण समजावून घेणार आहोत. हिब्रू भाषेतील शब्द हाशमाइन येट हेरिटेज, हाशमाइन वेगळा केल्यास आकाश आणि स्वर्गासाठी एकच शब्द वापरण्यात आलेला. आकाश आणि स्वर्ग यासाठी एकच शब्द वापरण्यात आलेला आहे. आपण स्काय म्हणतो, आकाश म्हणजे स्काय म्हणतो, आणि दुसरा हेवन म्हणजे स्वर्ग. हिब्रू असो किंवा ग्रीक मधून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून हेवन असा शब्द ठेवण्यात आलेला आहे. हेवन हा शब्द ठेवलेला आहे स्वर्गासाठी आणि आकाशासाठी. इंग्लिश बायबल मध्ये ट्रान्सलेट केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी आकाश असा शब्द वापरला आहे त्यासाठी हेवन शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे ते 3 स्वर्ग म्हणून कन्फ्युजन होते. त्यामुळे 3 आकाश आहेत किंवा 3 स्वर्ग आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. फर्स्ट हेवन, सेकंड हेवन आणि थर्ड हेवन. पहिला स्वर्ग ज्या ठिकाणी पक्षी उडतात, विमान उडवले जाते, वातावरण अंतराळ जे आहे, अंतराळ, दॅट इज द फर्स्ट हेवन. आपण त्याला पहिला स्वर्ग म्हणू शकतो किंवा पहिलं आकाश म्हणू शकतो. जे पक्षी विहार करतात, अंतराळात उडतात, त्यांना आपण पहिला स्वर्ग म्हणतो किंवा आकाश म्हणतो. यास आपण या पद्धतीने समजून घेत आहोत की, आणि याच्या वरील आकाश मंडळास आपण दुसरा स्वर्ग म्हणतो. त्याच्याही वरती एक आकाश मंडळ आहे
आणि त्याच्याही वरील बाहेरील भाग त्यास तिसरा स्वर्ग किंवा आकाश आपण हेवन म्हणू शकतो. स्टेप बाय स्टेप हे समजून घेऊया. थर्ड हेवन किंवा परमेश्वराचे निवासस्थानाचे ठिकाण म्हणू शकतो. वचनातून हे सिद्ध करूया. स्तोत्र 104:12 मध्ये त्यांच्या जवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात. ह्या पहिल्या अंतराळामध्ये पक्षी या ठिकाणी विहार करतात, संचार करतात. त्याला या ठिकाणी पहिला स्वर्ग म्हटलेला आहे. स्तोत्र 104:12 ते वृक्षाच्या फांदीवरून जातात. हे वचन जर आपण मराठीत हिंदीमध्ये वाचतो तेव्हा आपणास कोणताच डाऊट वाटत नाही, मराठीत किंवा हिंदीमध्ये वाचल्यास. परंतु इंग्लिशमध्ये आपण ते वाचल्यानंतर बिसाइड देम द बर्ड ऑफ द हेवन्स वेल दे सिंग अमंग द ब्रांचेस, हेवन्स शब्द आलेला आहे. आणि हिब्रू बायबल मध्ये हेवन्स साठी हाशमाइन शब्द आला आहे. याचाच अर्थ पक्षी विहार करतात हे सुद्धा हेवन आहे. स्वर्ग आकाश हाशमाइन आहे. म्हणजे पहिला स्वर्ग काय आहे? ज्या ठिकाणी पक्षी उडतात ते ठिकाण. वातावरण ऍटमॉस्फिअर आपण म्हणतो त्याला. पहिला स्वर्ग फर्स्ट हेवन. आता दुसरा स्वर्ग काय आहे? स्तोत्र 19:1 मध्ये आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. याच वचनास इंग्लिश बायबल मध्ये वाचल्यास Psalm 19:1 The heavens declare the glory of God, the skies proclaim the work of his hands. इथे सुद्धा आकाशासाठी हेवन शब्द आला आहे आणि हिब्रू मध्ये सुद्धा हाशमाइन शब्द आला आहे. तर प्रिय हिब्रू बायबल मध्ये आकाश स्वर्गासाठी एकच शब्द वापरला आहे, तो म्हणजे हाशमाइन, स्काय आकाश. हेवन स्वर्ग. तर मराठीत वाचल्यास अर्थ बदलल्यावानी आपल्याला वाटतो मराठीत वाचल्यास. तर स्तोत्र 19:1 कोणत्या आकाशाचे वर्णन केले जात आहे? तर स्तोत्र 19:4 आपण या ठिकाणी वाचत आहोत. स्तोत्र 19:4 हे वचन आपण वाचूया. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, त्यांचे शब्द दिगंतरी पोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. म्हणजे पहिले अंतराळ जे पक्षी विहार करतात ते आकाश, त्यानंतरचं जे नभोमंडळ आहे, सूर्य चंद्र ग्रह तारे ते आकाश, आपण त्याला सेकंड या ठिकाणी आपण हेवन म्हणू शकतो. सूर्य चंद्र स्टार्स पहिल्या वातावरणाच्या वरती आहेत. हा पण आकाश दुसरा स्वर्ग आहे किंवा म्हणावे लागेल सेकंड हेवन दर्शवतो. बायबलमध्ये अशा प्रकारे लिहिले आहे, ते समजावून आपण घेतले पाहिजे. आता बायबलमध्ये तिसरा स्वर्ग लिहिले आहे, जे आपण या ठिकाणी संत पौलाने 2 करिंथ 12:2 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की सदैव की विधेय 13 वर्षाच्या पाठीमागे मी एक व्यक्तीला पाहिले की त्याला स्वर्गामध्ये उचलण्यात आलेलं आहे. ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्याला दृष्टांत झालेला आहे. ज्या ठिकाणी देवाचे स्थान आहे, पहिला स्वर्ग आकाश, पक्षी फिरतात ते. दुसरा स्वर्ग सूर्य चंद्र तारे आहे. पौल म्हणतो स्वर्गात उचलले, तर असे होऊ शकते आकाशात उचलले. याचा सिक्वेन्स प्रमाणे स्वर्ग लोक तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलले. नेहेम्या 9:6 मध्ये एक उल्लेख आलेला आहे प्रियो, की आकाश व अत्युच्च आकाश, आकाश आणि त्याच्यावरचा आकाश, असा एक उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी काय म्हटले आहे नीट बघूया. आकाशावरील आकाशात तू राहतोस. अशा अभ्यासाप्रमाणे 3 स्वर्ग आकाश आहेत. या 2 आकाशाहून उंच आकाशात त्यास तिसरा स्वर्ग आपण म्हणू शकतो. 3 आकाश किंवा 3 स्वर्ग याचा अर्थ उंचावरील याशी जोडू शकतो. पूर्ण युनिव्हर्स पार करून आपण स्वर्गात जातो. प्रभू आपला नाशवंत सृष्टीत नाही राहत, तर अविनाशी स्वर्ग आकाशात त्याचे वास्तव्य आहे. परमेश्वर कोणत्या तरी ठिकाणी आहे, त्या ठिकाणाहून आकाश पृथ्वी त्याने बनवली आहे. म्हणजे तो स्वर्गात आहे आणि तिथून त्याने सर्व ही पृथ्वी आणि आकाश बनवलेले आहे. नाशवान आहे, कारण उत्पत्ती 1:1 दिवस सूर्य चंद्र तारे ही पृथ्वी नाहीशी नष्ट होणार आहे. नाशवान आहे कारण प्रकटीकरणामध्ये नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी बनवली जाणार आहे, ज्याबद्दल आपण आता शिकत आहोत. पहिली पृथ्वी आकाश सर्व हे नाश होऊन जाईल आणि परमेश्वर पुन्हा सर्व या सृष्टीची रचना करेल, पुनर्जीवन करेल.
कारण प्रकटीकरणामध्ये नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी बनवली जाणार आहे असे लिहिले आहे. बरेच लोक सुख लोक आणि स्वर्ग याबद्दल कन्फ्युजन मध्ये आहेत. सुख लोकाबद्दल थोडस या ठिकाणी आपण पाहणार आहोत, कारण तो उल्लेख बायबलमध्ये आहे. सुख लोक म्हणजे काय? बायबलमध्ये 3 ठिकाणी सुख लोकाचा उल्लेख आलेला आहे. लूक 23:43 मध्ये येशू ख्रिस्ताने या ठिकाणी चोराला आश्वासन दिलं आणि चोराला येशू म्हणत आहे, तू माझ्या बरोबर आज सुख लोकात आहेस. चोराला येशू आज माझ्यावर सुख लोकात असशील सांगत आहे. आणि प्रकटीत 2:7 मध्ये दिले आहे की सुख लोक आणि स्वर्ग म्हणजे पॅराडाईज, सुख लोक अँड हेवन म्हणजे स्वर्ग. सुख लोक यामध्ये 2 भाग आहेत. सुख लोकामध्ये 2 भाग आहेत. एक सुख लोकामध्ये जे चांगले लोक आहेत ते या ठिकाणी आहेत, आणि अधोलोक असा भाग आलेला आहे. जे पीडितग्रस्त लोक आहेत ते अधोलोकामध्ये या ठिकाणी आहेत. आता प्रियाओ, या ठिकाणी प्रकटीत 2:7 मध्ये जीवनाचे झाड सुख लोकात आहे. जीवनाचे झाड सुख लोकात आहे म्हणजे काय? हिंदीत त्याला स्वर्ग लोक म्हटलेला आहे. स्वर्ग लोक हिंदी बायबलमध्ये स्वर्ग लोक असा या ठिकाणी उल्लेख आहे. म्हणजे एक पॅराडाईस, चांगल्या लोकांसाठी पॅराडाईस म्हणजे सुख लोक. लूक याचा 16वा अध्याय 19 आणि 31 वचनामध्ये येशूने समजण्यासाठी हा दाखला दिला आपल्याला. एक जो लाजार होता तो मरून पावला आणि श्रीमंत मनुष्य मरून पावला. लाजार सुख लोकामध्ये आहे आणि श्रीमंत मनुष्य पीडितग्रस्त भागामध्ये आहे. येशू ख्रिस्ताने हयातीत असताना जाता जाता स्वर्ग आणि नरक याचं उदाहरण या दाखल्याद्वारे दिलेले लूक 16:19-31 मध्ये दिलेलं आहे. चांगली कामं, चांगलं आपण जर कृत्य करतो, विश्वास ठेवतो आणि आपलं जीवन चारित्र्य आपण चांगल्या प्रकारे ठेवतो, तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी सुख लोक आपल्याला आहे. आणि वाईट लोकांसाठी अधोलोक आहे, पीडितग्रस्त भाग आहे. म्हणजे 2 डिव्हिजन आहेत, भाग आहेत. सुख लोक या ठिकाणी शांती आहे, अधोलोक पीडित अग्नीच्या झीलमध्ये लोक टाकले जातील. हे फक्त प्रतिकात्मक दाखवण्यात आलेलं आहे. प्रतिकात्मक दाखवण्यात आलेलं आहे. स्वर्ग ही देवाची जागा असून देवाने एदेन बाग पॅराडाईजच्या रूपाने पृथ्वीवरती दिले होते. सुख लोक प्रमाणे जिथे सगळ्या सुखसोयी आहेत, दुःख त्रास काही नाही किंवा नव्हते. पॅराडाईजची फोटोकॉपी आदामासाठी देवाने बनवली होती. एदेन बाग हे सर्व परमेश्वराने न्याय निवाड्यासाठी दाखवले आहे. आता निष्कर्ष आपण काय करतो? स्वर्ग 3 नसून स्वर्ग एकच आहे. त्याचे ट्रान्सलेट भाषांतर वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. हे समजून आपण घेतले पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी हा भाग आणि कन्सेप्ट आपण समजून घेऊ शकतो. स्वर्ग एकच आहे, ज्या स्वर्गामध्ये परमेश्वर आहे. फक्त ट्रान्सलेट या ठिकाणी वेगळ्या असल्यामुळे आपणाला या ठिकाणी आपण तशा गोष्टी समजून घेऊ शकतो. आज पुन्हा एक वेळेस आपण या माध्यमातून नवीन पृथ्वीमध्ये आपण जात असताना कशा प्रकारे घडामोडी असतील आणि कशा प्रकारे आपण या ठिकाणी देवाचे सदाजीवी या ठिकाणी राज्य आपण उपभोगणार आहोत आणि देवाची स्तुती आपण सदैव करणार आहोत. हा एक प्रमोद आनंद तुमच्या माझ्यासाठी दिलेला आहे. आपण ज्या पृथ्वीवरती आहोत, पृथ्वीवर राहत आहोत, या ठिकाणी एक संधी देवाने आपल्याला दिलेली आहे. जोपर्यंत आपला श्वास चालत आहे तोपर्यंत आपण देवाची सेवा करून देवाच्या या ठिकाणी प्रामाणिक कार्यामध्ये राहून आपण या जागी जाऊ शकतो आणि देवाची स्तुती आणि देवाचं गौरव करू शकतो. आतापर्यंत आपण ओव्हरऑल 3 दिवसामध्ये काय शिकलो आपण प्रिय आहोत? आतापर्यंत आपण 3 दिवसामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. मुद्दा क्रमांक 1, नवीन पृथ्वी आणि नवीन यरुशलेम त्याचे स्वरूप आपण पाहिलेलं आहे, स्थान पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा सामाजिक जीवन, प्रेम आणि स्वरूप आपण पाहिलेलं आहे. प्रीती याबद्दल पाहिलेलं आहे. सामाजिक जीवन कसे आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे. आहार आणि आरोग्य याबद्दल आपण पाहिलेलं आहे. कार्य आणि श्रम, कार्य म्हणजे काम आहे, आपण काम करणार आहोत आणि देवाची स्तुती करत राहणार आहोत. सुंदर अशी फळं आहेत, कष्ट करणार आहोत, हे आपण पाहिलेलं आहे. आनंदाने कष्ट करणार आहोत. निसर्गाशी नाते, निसर्गातून आपण या ठिकाणी कशा प्रकारे आपण निसर्गातून देवाची स्तुती करू शकतो, निसर्गात राहून आपण परमेश्वराला गौरव सन्मान देऊ शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. आणि 6वा मुद्दा आहे देवासोबत प्रत्यक्ष भेट. आपण परमेश्वराला प्रत्यक्ष पाहणार आहोत. हा एक विलक्षण आनंद आहे, हे पाहिलेलं आहे.
7वा मुद्दा, देवासोबत शाबातात राहण्याचा एकत्रित आनंद आपण सर्व उपभोगणार आहोत हे पाहिलेलं आहे. आज या ठिकाणी पुन्हा एक वेळेस मला संयोजकांनी बोलण्यासाठी आणि आमचे सन्माननीय राकेश सर यांनी या विषयावरती दृष्टिक्षेप टाकण्यासाठी मला सांगितलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानतो. संयोजक पास्टर मलकी सदेक पाळक साहेब, तसंच या ठिकाणी ब्रदर विशाल मोरे आहेत, त्यांनी 3 दिवस सुंदर असं सूत्रसंचालन केलं, त्यांचेही मनापासून मी आभार मानतो. आणि राहिलेला जो उर्वरित भाग आहे 1.5 पानाचा, तो या ठिकाणी आमचे प्रिय पाळक साहेब पास्टर किरण भोसले उद्याचन घेतील. आणि आजच्या या सर्व मन्नासाठी जे प्रभात भक्तीमध्ये सहभाग झालेले माझे सहकुटुंब परिवार, त्यांच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मनापासून मी हार्दिक स्वागत करतो. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि विशेष करून सर्व तुमच्या लेकराबाळांना आशीर्वादाचा जावो. आमेन. थँक्यू पास्टर.